लग्नानंतर तर थोडे सुरुवातीचे 9चे 9 दिवस असतात, सगळे हवेत असतात, आकाशात असतात. त्यामुळे मग जंक फूडचा वापर अर्थातच जास्त होतो की गोड खाणे, गोड खाऊ घालणे, सासरची मंडळी, नवरा, बायको हे सगळेजण जास्त खातात. गरोदर राहिल्यानंतर सुद्धा घरच्यांना वाटतं किंवा इच्छा होते किंवा वेळ नसतो म्हणून खूपच गोड पदार्थ, तळलेले पदार्थ खाल्ले जातात. त्याच्या या सगळ्याचा परिणाम काय होतो की गरोदरपणात आईची साखर वाढते आणि आईची रक्तातली साखर वाढली म्हणजे ब्लड शुगर लेवल वाढली की ती शुगर बाळाकडे पण जाते आणि बाळाची शुगर वाढते आणि मग तेव्हाच ती शुगर इतकी वाढली जाते की बाळाचं पॅनक्रियाज, स्वादुपिंड ज्याला आपण म्हणतो की ते पॅनक्रियाज लगेच इन्शुलिन तयार करायला लागतं. म्हणजे गरोदरपणातच बाळाला आपण आईच्या पोटात असतानाच इन्शुलिन तयार करायला लागतं. त्याच्यामुळे लवकर थकत जात जसं मूल जन्माला येतं. आणि मग आजकाल जे लवकर आपण म्हणतो की का होतोय PCOS, का होतोय मुलांना डायबिटीस, अटॅक का येतोय, या सगळ्याला आईचा आहार, वडिलांचा आहार, त्यांची झोप, त्यांचे टेन्शन, याच्याबरोबरच पुढचा मला एक मुद्दा सांगायला आवडेल की अल्कोहोलिझम, स्मोकिंग, या सगळ्याचा परिणाम नक्कीच बाळावर होत राहतो.